धामणा येथील चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील बळींची संख्या आता 8 वर पोहोचली आहे। गत 48 तासांपासून मृत्यूशी झुंज घेणाऱ्या श्रद्धा वनराज पाटील वय वर्ष 22 राहणार धामणा हिचा शनिवारी दुपारी 12:15 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला। तिच्यावर रविनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। या स्फोटातील अन्य एक जखमी प्रमोद चौरे वय वर्ष 25 राहणार नेरी याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। गुरुवारी दुपारी 12:15 वाजेच्या सुमारास नागपूर अमरावती महामार्गावरील धामणा येथील चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाला होता। या कंपनीत गन पावडर पासून सेफ्टी फ्यूज व मायक्रो कार्डचे उत्पादन केले जात होते। यात घटनास्थळीच 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 3 गंभीर जखमींवर नागपुरात उपचार सुरू होते। शुक्रवारी रात्री दानसा मनस कोल्हे वय वर्ष 26 धमनिया फुलसंच राहणारे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता।